रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा ऐकण्यासाठी आलोय की ज्यांचा कलिंगडामध्ये खरंच हातखंडा आहे आणि ह्यांचं दरवर्षी कलिंगड असतं. असे आहेत मिस्टर अक्षय जगताप. हे राहिला शेटपळगडे या ठिकाणी आहेत, पण त्यांचा हा प्लॉट जो आहे तो प्लॉट त्यांनी हे आपल्या रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टवरती आणलेला आहे. तर आपण प्लॉट पण बघू शकता आणि आपण शेतकऱ्यांकडनंच ही जी शेतकऱ्यांनी कशा कशा पद्धतीने आपलं प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकचं त्यांच्या कलिंगडाच्या प्लॉटला वापरलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. आणि त्यांना जे पूर्ण मार्गदर्शन केलं आहे हे शेटपळचे विनोद जाधव सर आहेत, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. नमस्कार, मी विनोद जाधव, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. आणि हे अक्षय जगताप यांच्या प्लॉटवर आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट दिले होते. यांना जे जे काही प्रोडक्ट दिले होते पहिल्यांदा शेतकऱ्यांची ओळख करून नाव सांगा तुमचं. नमस्ते, माझं नाव अक्षय महादेव जगताप, मुक्काम पोस्ट शेटपळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. जगताप साहेब, हे कलिंगडाचं बी कोणतं आहे? विजय व्हरायटी. विजय व्हरायटी. आता हे विजय व्हरायटी ज्यावेळेस सुरुवातीला लावलं त्यावेळेस आपण ह्याला सुरुवातीला जो आपला पहिला डोस घातला तो कोणता घातला आपण? ज्ञानशक्ती. हां, म्हणजे हे जे रामा ॲग्रोटेक सांगतं की ज्ञानशक्ती हे फुटवे काढण्यासाठी आणि कोणत्याही पिकाची वाढ करण्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे, दमदार प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकचं म्हणलं तर ज्ञानशक्ती हे प्रोडक्ट आहे. हे ज्ञानशक्ती सोडल्यापासून तुम्हाला म्हणजे प्लॉटमध्ये काय बदल झाला असं जाणवतंय? ग्रोथ वाढला, काळोखी वाढली आणि दुसरी गोष्ट झाडांनी ही केला म्हणजे फुटवा जास्त केला. मग ह्या पद्धतीने जर तुम्हाला रिझल्ट जाणवलाय तर ह्या रिझल्टबद्दल अजून काय सांगू शकता की बाबा लोकांनी रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट ही वापरली पाहिजेत का नाही वापरली पाहिजे? वापरले पाहिजे. बरं, किंमतीला तुमच्या केमिकलच्या प्रोडक्टच्या तुलनेत हे प्रोडक्ट महाग आहेत का स्वस्त आहेत? स्वस्त आहेत. म्हणजे इतरांपेक्षा स्वस्त आहेत. तर हा प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी जाणवलाय. म्हणजे आता सध्या आपण हा प्लॉट बघू शकतो. ह्या प्लॉटवरती वरून आपण काय ह्याला फवारण्यासाठी काय घेतलं? निमकरण घेतलंय, निमकरणचा स्प्रे घेतलेला आहे. म्हणजे निमकरण हे जे आपण रामा ॲग्रोटेकचं ओरिजिनल निमकरण आपण ज्याला म्हणतो की जे कीटकनाशकचं काम करतं, हे कीटकनाशक ह्यांनी मारल्यामुळे ह्याच्यावरती आपण बघू शकतो आता कसल्याच पद्धतीचा कुठलाच रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे. आणि हा रोगाचा प्रादुर्भाव नसताना पण आत्ता सध्याच्याला ह्याला सेटिंग पण झालं आहे आणि सेटिंग होऊन फळ पण लागलेलं आहे. आता फळ बऱ्यापैकी काय साधारण पावशेरच्या पुढं पण गेले, अर्धा किलोच्या सेटिंगमध्येच आहे अजून. हां, सेटिंगच्या अवस्थेत आहेत. मग ही जी सेटिंगच्या अवस्थेत आपण औषध सोडलं, ही झाल्यानंतर दुसरा डोस तो कोणता सोडला होता? बायोसमृद्धी. म्हणजे बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोडोन चिलेटेड. हे मायक्रोडोनची हे पण आपण मायक्रोडोन सोडलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्यांनी दुसरा डोस सोडल्यानंतर बायोसमृद्धी आपल्याला फुलकळी काढण्यासाठी आणि सेटिंगच्या अवस्थेत सेटिंग करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतं. हे बायोसमृद्धी जर सोडलं तर आपण बघू शकतो की ह्यांच्या म्हणजे प्लॉटचं सेटिंग अगदी एका ठिकाणी 4 म्हणलं तरी फळं लागलेली आहेत. मग एवढं सेटिंग चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. काही ठिकाणी बघू शकता फळाची साईज, आत्ताच फळाची क्वालिटीबिलिटी एवढी टकाटक झाली की म्हणजे पानावरनं लक्षात येतं की फळाची साईज किंवा फळ काय होईल किंवा प्लॉट कशा पद्धतीने आपला चांगल्यापैकी येऊ शकतो. कारण पानावरती जर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला तेवढं उत्पादन मिळू शकत नाही. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर विनोद सर, तुम्ही ह्यांना ज्यावेळेस सुरुवातीचे प्रोडक्ट दिले त्यावेळेस सुरुवातीला काय दिलं आणि कशा पद्धतीने रिझल्ट आला, तर तुम्ही प्लॉटवरती बऱ्यापैकी त्यांच्या हे केलं आहे, ऑब्झर्वेशन केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने ह्यांना रिझल्ट आपण दिलेला आहे? सुरुवातीला आपण यांना ज्ञानशक्ती, त्याबरोबर रूट मॅजिक आणि मायक्रोचे चिलेटेड दिलं होतं. ओके. हां हां. त्याच्याबरोबर फवारणीसाठी रामागोल्ड स्टीम ग्रो रामागोल्ड त्याचा पण स्प्रे झालेला आहे. स्प्रे केलेला आहे. ओके. आणि कीटकनाशक म्हणून आपण त्यांना निमकरण दिलं होतं. निमकरण आपलं कापूर मिक्स नाही, प्लेन निमकरण दिलं होतं. तर त्याबरोबर त्याला निमकरणचा स्प्रे 2दा झाला ना, 2 वेळा. आणि आता आपण त्याला सेटिंगच्या अवस्थेत असताना बायोसमृद्धी बरोबर रूट मॅजिक आणि मायक्रोडोन 555 असं डोस दिलाय. त्याच्याबरोबर स्प्रे करायला आपण रामा मॅजिक दिलं होतं. रामा मॅजिक पण दिलं होतं. रामा मॅजिक दिलं होतं स्प्रे करायला. असं एक झालंय. आता समजा पुढच्या ह्याच्यात नियोजनात सेटिंगच्या आणि वाढीसाठी हा बायोसृष्टीचा आपण डोस देणार याला, असं एक
शेड्यूल आहे याचं. आणि पानाच्या पहिल्यापासूनचीच ग्रोथ आणि काळोखी सुरुवातीपासून कायम टिकून आहे अशीच आहे अशी. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक नेहमीच म्हणतं शेती तुमची खात्री आमची. ह्या म्हणीप्रमाणे ज्या प्लॉटला आपण प्रोडक्ट आपलं चालू आहे त्या प्लॉटवरती आता ह्या पद्धतीची जर कंडिशन असेल, अगदी प्लॉट पण म्हणजे रान सगळं झाकलेलं आहे आणि शिवाय सेटिंगच्या अवस्थेत प्रोडक्ट पण म्हणजे हे पण चांगलं आलेलं आहे, फळ पण चांगलं आलेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये राम ॲग्रोटेक ज्या प्रोडक्टची हमी देतं, सांगतं किंवा ओरिजिनल निमकरंज असेल, तुमचं बायोसमृद्धी असेल किंवा ज्ञानशक्ती असेल, हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरताय तर त्या टायमिंगमध्ये ते प्रोडक्ट 100% काम करतं. म्हणजे जगताप साहेबांना विचारतो, काम करतंय का नाही करतंय? 100%. नाही म्हणजे तुम्ही सांगितलं तर काम करतंय, नाही तर आम्ही काय लोकांना सांगणार दिसतंय ना आता. हा हे दिसतंय, म्हणजे असं दाखवायची गरज नाही, पण हे क्लिअर तुम्हाला जाणवतं की अशा अशा पद्धतीने प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण कलिंगडाचा प्लॉट बघतोय आणि ह्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये एकाच ठिकाणी असं पीक नाही, सगळीकडे आपण सारखंच उत्पादन निघणार आहे. आणि ह्या प्लॉटला विनोद सर तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन जगताप साहेब, विनोद सरांचं जे तुम्हाला मार्गदर्शन राहतंय ते प्लॉट व्हिजिटला येऊन राहतंय का जागेवर बसून? 2 दिवसाला व्हिजिट असते. म्हणजे व्हिजिट करतात पण मग तुम्हाला शेड्यूल सांगितलं जाते. बघा म्हणजे जर विनोद सर तुमच्याकडे प्लॉटला व्हिजिटला येतात तर तुम्ही त्यांना व्हिजिट फी वगैरे देता का? म्हणजे फ्रीमध्ये देतात? म्हणजे असं काय व्हिजिट फी वगैरे घेतली जात नाही. बघा राम ॲग्रोटेक नेहमीच सांगतं की राम ॲग्रोटेक बांधाव जाऊन तुमच्या शेतकऱ्याच्या काम करतं आणि बांधाव गेल्यानंतर जो प्लॉट तुमचा बघून त्याला शेड्यूल दिलं जातं. अशा पद्धतीने शेड्यूल दिल्यानंतरच तुमच्या प्लॉटमध्ये जो फरक दिसतो तो तुम्हाला जाणवायला चालू होतं. आणि कोणाला ह्या शेतपळ परिसरामध्ये जर कोणाला कलिंगडासाठी असेल किंवा कोणत्याही पिकासाठी असेल तर त्यासाठी राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत मिस्टर विनोद जाधव सर, ह्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. जाधव सर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बी लोकांना सांगा की जेणेकरून तुमच्याकडं जर लोकांना वाटलं की आपल्याला बी कलिंगडासाठी, ऊसासाठी, केळीसाठी, द्राक्षासाठी किंवा डाळिंबासाठी कोणत्याही पिकाला औषध घ्यायचं असेल तर तुमचा ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. मी विनोद जाधव, माझा मोबाईल नंबर 98 607 898 आणि पत्ता शेटपळगड स्टँडवरील तन्मय फोडून. म्हणजे आपल्याला तिथं सर्वच उत्पादनं आपल्याकडं मिळतात. म्हणजे तन्मय फोटो ह्या ठिकाणी तुम्हाला राम ॲग्रोटेकची औषधं मिळतील हे सांगायचं ह्यातून हे आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा तुम्हाला जो भाग दाखवला ह्या भागामध्ये आता हे कलिंगड सेटिंग झालेलं आहे ह्या अवस्थेतलं दाखवलं, पण तुम्हाला आपण हार्वेस्टिंग झालेलं पण ह्याच ठिकाणचं म्हणजे अक्षय जगताप सरांचं हा हार्वेस्टिंगचा प्लॉट पण आपण दाखवणार आहे. ज्यावेळेस हार्वेस्टिंग असेल त्यावेळेस आपण किती उत्पादन निघलं आणि किती टन निघणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन त्यावेळेस लावू शकतो. तर तुम्हाला जर ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आमचा राम ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनल आहे, तो तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकन दाबायला लागेल आणि लाईक पण करायला लागेल. तर भेटू पुढच्या आपल्या हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. मस्त.